नाशिक महापौर निवडणुकीआधी नगरसेवकांची सहल निघाली आहे। महापौर निवडीआधी भाजप नगरसेवक अज्ञात स्थळी आहेत। सहली दरम्यान या नगरसेवकांना आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत। नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर नाशिकमधली ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। नाशिक महापौर निवडीआधी आता नगरसेवकांची सहल आयोजित करण्यात आली आहे। महापौर निवडीआधी भाजप नगरसेवक अज्ञात स्थळी असणार आहे आणि या सहली दरम्यान या नगरसेवकांना आवश्यक त्या सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत। अज्ञात स्थळी वगैरे काही नाहीये। जे नगरसेवक 72 निवडून आलेले त्याच्यात काही नवीन नगरसेवक आहे आणि उद्या जे मतदान प्रक्रिया आहे ती कशी राबवायची आहे, व्हीप म्हणजे काय, व्हीपचं महत्व काय असतं, मतदान कसं करायचं याबद्दल त्यांना सूचना देण्यात येतील आणि जे नवीन जुने नगरसेवक जे एकत्रीकरण करून त्यांच्या ओळख परिचय होईल आणि रचना निवडणूक पद्धती कशी असेल ते त्यांना सांगण्याकरता आम्ही एकत्र आणत आहोत। अज्ञात स्थळी वगैरे काय आम्ही नेऊन नाही। काल 2 दिवसापूर्वी राजीनामा दिलेला होता। नेमकी काय राजीनामा दिला, तो राजीनामा परत कसा दिला, वरिष्ठांची काय केलं? वरिष्ठांची काल चर्चा झाली। मी काही कारणांमुळे दिला होता, परंतु चर्चा झाल्यानंतर माझं समाधान झालं आणि त्यांची सूचना केली त्यांनी, आपण त्वरित राजीनामा मागे घ्या। त्या सूचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला। काय नेमकी कारण होतं ते वरिष्ठांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे। काही विषय असू शकतात, परंतु ते मी वरिष्ठांना सांगितलेले। तर नाशिकची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीआधी नगरसेवकांची सहल आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाणार आहेत। दरम्यान सहली दरम्यान या नगरसेवकांना आवश्यक त्या सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत। नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी ही सहल आयोजित करण्यात आलेली आहे। या सर्व नगरसेवकांना आता एकत्रितपणे सहलीला घेऊन जाणार आहेत, मात्र ते ठिकाण अज्ञात असणार आहे आणि या सगळ्या नगरसेवकांना एकत्रित सहली दरम्यान आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत। महापौर निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीआधी नगरसेवकांची ही सहल आयोजित करण्यात आली आहे।